दौंडच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यवतमध्ये दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। जाळपोळ आणि दगडफेक यानंतर पोलिसांकडून या ठिकाणी अश्रुधुराचा वापर करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केला गेला। यानंतर मशिदीवर दगडफेक झाली, त्यामुळे तणाव वाढला। त्यातच व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली, त्यामुळे हिंसा भडकली। दरम्यान 2 जणांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर सध्या यवतमध्ये 144 कलम लागू करण्यात आलेला आहे। 2 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। अजित पवारांनी इथला आढावा घेतलेला आहे। पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामधल्या यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झालाय। 26 जुलै रोजी एका तरुणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याचा आरोप आहे। शिवाय एका तरुणानं व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं वाद झाल्याचा दावा केला जातोय। यानंतर एका गटानं मशिदीवर दगडफेक केली आहे। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर सुद्धा जमावानं दगडफेक केली आहे। जमावानं दुचाकी गाड्याही पेटवल्या। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा माराही केला। ज्या ज्या ठिकाणी ते जमाव गेला होता 2-3 ठिकाणी, त्या ठिकाणी आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना आवाहन करून त्यांना शांत केलेलं आहे ऑलरेडी। आणि आता सध्या गावात शांत आहे। कोणत्याही अफवावर, कोणत्याही प्रकारच्या र्युमर्सवर तुम्ही विश्वास ठेवू नका। इथे जे ताणतणावाची परिस्थिती होती ते आव्हानाने कंट्रोल अंडर आणलेली आहे। एक बाहेरच्या व्यक्तीने त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत। जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या हेही बघावं लागेल। अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये प्रेसिपिटेट करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाईल। 26 जुलै रोजी एका तरुणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोप आहे। संबंधित तरुणानं मद्यधुंद अवस्थेमध्ये हे कृत्य केल्याचा आरोप केला जातोय। त्या तरुणाचा मोबाईल आणि चप्पलही घटनास्थळीच मिळून आली असा दावा करण्यात येतोय। 30 जुलैच्या रात्री पोलिसांनी आरोपीला त्याच्याच घराच्या पाठीमागे असलेल्या उसाच्या शेतामधून अटक केली आहे। अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे, आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा। आणि म्हणून ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्या टीमचा शोध घेतला पाहिजे। तर स्थानिक मुस्लिम समाज पण होता, म्हणजे त्याचं घर वगैरे पाडायला, पण नंतर काय झालं, खूप हाताबाहेर गेलं परिस्थिती। त्याच्यामुळे बाकीच्या अनधिकृत मशिदी पाडल्या गेल्या। बाकीचे इथले स्थानिक मुसलमान वगैरे आणि ज्या काही पहिल्या मूळ मशिदी वगैरे ह्यांना काही कुणी इजा पोचवलेली नाहीये। आणि आता दोन्ही समाजाकडनं शांततेचं आवाहन केल्यामुळे बऱ्यापैकी शांत आहे, म्हणजे परिस्थिती बऱ्यापैकी शांत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, हेमांगी सखी यांनी दौंडमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित केला होता। अरे एवढी मस्ती येते कुठून, एवढी हिम्मत येते कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला तुम्ही हात घालता, मूर्तीला हात घालता, याच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे। हे एका दोघांचं हे काम असू शकत नाही। त्याची बैठक झाली असेल, हे ठरलं असेल, याच्या पाठीमागं मोठा षडयंत्र आहे। तुम्ही लोक ह्या प्रॉपर परिसरातले लोक शांत का, गप का, 3-3 दिवस 4-4 दिवस याचा देखील फार म्हणजे कंटाळा वाट कशा करता पाहायला होता तुम्ही। ऍक्शनला रिॲक्शन ताबडतोब यायला पाहिजे होते। या सभेनंतर एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा दावा केला जातोय। यानंतर एका गटानं मशिदीवर आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक केली आणि त्यानंतर दौंडमधलं वातावरण चिघळलं।
पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे. कोल्हापूरहून स्वतः फुलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत. 144 लागू केलं. अशा वेळेस आपण पोलीस यंत्रणा 144 कलम लागूच करते, कारण प्रत्येकाने शांततेने राहण्याच्या करता कुठं ग्रुप होऊ नये. आज झाल्यानंतर लागू केलं आणि ते 48 तासाकरता आहे.